नेहमी आपण शेवग्याच्या शेंगा पातळ रस्सा भाजी किंवा आमटीतला शेवगा करतो, तर या वेळेला आपण असं वेगळ्या पद्धतीने वाटण घालून शेवग्याची पातळ रस्सा भाजी केलेली आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, इथे मी शेवग्याच्या 2 शेंगा कापून पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या प्रमाणात घेऊ शकता. तर शेवग्याच्या शेंगा मी 1.5 ते 2 इंच लांबीच्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या सरक्या सुद्धा काढलेल्या आहेत, म्हणजे सालं काढलेले आहेत. जेवढे साल निघेल तेवढे काढायचे, जास्तीचं पण साल नाही काढायचं. आणि तेवढ्या आकाराच्या तुम्ही कापून घ्या, तुम्हाला हवा तो आकार तुम्ही कापू शकता. तर आता इथे वाटणाकडे वळूया आपण. इथे अर्धी वाटी खोबऱ्याचे मी कापं करून घेतलेले आहेत. एक मोठा कांदा चिरलेला आहे उभा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा. तर आता आपण जे टोमॅटो दिसत आहे ते आपण फोडणीत घालणार आहोत. तर मी गॅसवरती मसाले भाजण्यासाठी एक छोटा पॅन ठेवलेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हे जे खोबऱ्याचे काप आहेत ते तेलावरती परतून घेऊया. खोबरं छान गव्हळं गव्हळं भाजून घेऊ, म्हणजे थोडंसं चॉकलेटी रंगावरती परतून घेऊया. छान असं तेलामध्ये भाजून घेऊया आपण. खूप जास्तही करपवायचं नाही. आता इथे आपलं खोबरं भाजलेलं आहे, तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि पुन्हा थोडंसं तेल घालायचं कांदा भाजण्यासाठी. कांदा हा जास्त प्रमाणात आहे म्हणून थोडंसं जास्त तेल घातलं आहे. कांदा घालूया आणि छान असा गोल्डन ब्राऊन तो सुद्धा परतून घेऊया. नेहमी एकच प्रकारच्या शेवग्याची शेंगाची भाजी करत असाल तर कधी हा अशा पद्धतीने पण नक्की ट्राय करा. आणि मी सांगते की तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीची शेवगा भाजी. कांदा आपला बऱ्यापैकी भाजून झाला आहे. आता आपण काढून घेऊया आणि गॅस बंद करूया. इथे मी आज एक तुम्हाला नवीन पातेलं दाखवते. मला काही आयडिया नव्हती की पुढे असं कधी होईल की आपल्याला गॅससाठी कधी मारामारी करावी लागेल. तर मी हे पातेलं सहज असं 2-3 महिन्यापूर्वी घेतलं होतं. तर हे पातेलं तुम्ही बघू शकता. तुम्ही अल्युमिनियमचं तुम्हाला वाटेल, पण ह्याच्या खाली ना हे असं स्टीलचं कोटिंग आहे. म्हणजे हे भांड मी गॅसवर तर यूज करू शकते, पण इंडक्शनवर सुद्धा यूज करू शकते. तर कधी वाटलं नव्हतं की ह्या असं मला भांड इंडक्शन वरती पण कधी यूज करायला वापरायला मिळेल मला. तर आज मी याच्यावरती बनवते. इंडक्शनवर नाही ठेवत आहे, मी गॅसवरच ठेवून बनवते. पण जर तुम्हाला जर कधी अशी वेळ आली आता इंडक्शन घ्यायची किंवा काय, तर असे जाळीवाले भांडे तुम्ही घ्या, ज्याचे दोन्ही फायदे होतात. म्हणजे जे गॅसवर पण चालू शकतं आणि इंडक्शनवर पण चालू शकतं. तर चला आपण गॅसवरती हे ठेवूया. तोपर्यंत आपलं वाटण आपलं थंड होत आहे. तोपर्यंत हे आल्याचे तुकडे करून घेऊया. आल्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. सोबतच इथे मी वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे. आता हे आपण मिक्सर मधनं फिरून घेऊया. वाटण आपलं तयार आहे. गॅसवर पातेलं ठेवलंय. दोन चमचे तेल घातलं आहे. पाव चमचा मोहरी घालूया. पाव चमचा जिरं घालूया. आता हे जे वाटण केलं होतं ते घालूया आपण. चवीनुसार मीठ घालूया. घेऊया आपण. त्यासाठी मी इथे पाव चमचा धने पावडर घालते. घरगुती लाल तिखट घालते, म्हणजे चमचा घाटी मसाला घालते. काश्मीरी लाल मिरची पावडर ती घालते. आता हे टोमॅटो घालूया.
छान परतून घेऊ. शेवग्याच्या शेंगा घालून घेऊया आता आपण. त्या सुद्धा छान परतून घेऊया. तांब्यावर पाणी घालूया आपण. आता 5 ते 7 मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि 7 मिनिटांनंतर झाकण खोलूया. 5 मिनिटांनंतर आपण झाकण खोलत आहोत. इथे ना मी ही चिंच ऍड करते. तुम्ही हवं तर कैरी सुद्धा ऍड करू शकता आणि तुम्ही बघू शकता बाजूने कसं मस्त तेल सुटलेलं आहे. अजून एक 2 ते 3 मिनिटं आपण शिजवणार आहोत, जास्त नाही शिजवणार आहोत. इथे आपल्या शेंगा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. बघा काय मस्त तवंग आलेला आहे तेलाचा. इथे आपला शेवगा बऱ्यापैकी शिजलेला आहे बघा. तर या स्टेजला आपला शेवग्याची आमटी किंवा पातळ रस्सा भाजी तयार आहे. गॅस बंद करूया आपण. तर मंडळी, ही शेवग्याची पातळ रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली? ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत फार उत्तम लागते. नक्की करून बघा. धन्यवाद.